डोळ्यासमोर उदाहरण आणा की व्यक्ती, अनेक व्यक्तींचा मिळून एक समूह झालाय, एक गठ्ठा, एक गोळा तयार झालेला आहे. त्यामध्ये स्वतंत्र व्यक्ती म्हणून आत्ता अस्तित्व नाहीये. उदाहरण लक्षात घ्यायचं, हे चटकन उदाहरण लक्षात येण्यासारखं आहे बघा. कुटुंबामध्ये आई वडील आहेत आणि एखादा मुलगा आहे. तो जेव्हा वयात यायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये व्यक्तिविशिष्टतेची, स्वतंत्रतेची जाणीव उमलायला लागते. तोपर्यंत काय असतं, तोपर्यंत आई वडील म्हणतात ती पूर्व असते. पण जेव्हा त्याच्यामध्ये स्वतंत्रता निर्माण यायला लागते तेव्हा मग जनरेशन गॅप आणि मग क्लॅशेस होणं वगैरे हे सगळं सुरू होतं. पण हे एक प्रकारे आवश्यक आहे, कारण ती व्यक्ती आता स्वतंत्रपणाने विकसित होते आहे. ती त्या समूहाचा भाग आत्तापर्यंत होती, पण त्या समूहातून त्या व्यक्तीला आता व्यक्तिविशिष्टता, स्वतंत्रता, स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हायला लागलेलं आहे. याचं ते लक्षण असतं. ठीक आहे. तेव्हा अशी जेव्हा व्यक्ती परिपूर्ण स्वतंत्र होते तेव्हा मग ती की ही मी आहे असं ती म्हणू शकते. आणि ह्याच्यासाठी अहंकार आवश्यक असतो. हे माझं मत आहे असं म्हणण्यासाठी मी काहीतरी स्वतंत्र आहे, मला काहीतरी स्वतःचे विचार आहेत, हे तिथे त्या व्यक्तीचं ठाम झालेलं असतं. आणि यासाठी अहंकाराची मोठी मोलाची मदत होते, हे मदरनी सांगितलेलं आहे. नाहीतर आपण एका समूहाचाच भाग असतो, समाजाचाच एक भाग असतो, म्हणजे त्यामध्ये कुठलीही भिन्नता असत नाही. मदरनी या बाबतीत असंही म्हटलेलं आहे की आपल्याला वाटतं की हे माझे विचार आहेत, परंतु ते तुमचे विचार नसतात. तुमचे विचार असं म्हणण्यासाठी तुम्हाला खूप प्रवास करावा लागतो. तत्पूर्वी जणू काही आपण एखाद्या चौकात उभे आहोत आणि चौकात चारी बाजूंनी विचारांचं वावटळ येऊन घोंगावतंय आणि ते फक्त त्यातले काही विचार तुम्ही स्वतःमध्ये घेता आहात आणि तुम्हाला मात्र वाटतं की हे माझे विचार आहेत. तर एकंदर सर्वसाधारण जोपर्यंत आपण व्यक्तिविशिष्टतेचा पूर्ण प्रवास करत नाही तोपर्यंत हे आपलं स्वरूप असंच असतं. एक समूह जीवनाचा आपण एक भाग असतो. आणि मग जेव्हा पूर्ण आपण स्वतंत्र अशा रीतीची व्यक्तिमत्वाची घडण होते तेव्हा मग तुम्ही ठरवू शकता की मला ईश्वराला स्वतःला समर्पित करायचं आहे किंवा नाही. तोपर्यंत नाही. आणि तोपर्यंत तुम्हाला हा अहंकारच मदतीला येतो.